रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये फायनली मी तुम्हाला शिकवलेला आहे की आपला जो इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला असलेलं लपतो काय या डायलॉगवर आपला आजचा स्टेटस व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की हा व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे बनवायचा आहे। हा जो व्हिडिओ तुम्हाला पुढे ह्या इंट्रो झाल्यावर दिसतोय, त्यामुळे थोडं वाट बघायची आणि व्हिडिओला पूर्ण बघायचं। आणि व्हिडिओला लागणारं सगळं मटेरियल आणि जे काय विदाउट वॉटरमार्क ऍप लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT, ओके, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल ओपन करून घ्या। जॉईन नक्की करा आणि विषय हार्ड करून टाका। आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू। तर चला, जरा वेळ नाही घालवता आपण ह्या व्हिडिओला सुरू करूया। लपतो काय तर भावांनो, सांगितल्याप्रमाणे हे ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे, ठीक आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं, टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा, कारण विषय तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला तरच सगळा विषय होत आहे, ओके। त्यामुळे तेवढं करायचं आपल्यासाठी। आणि हे तुम्हाला जे भेटणार आहे म्हणजे हे विषय तुम्हाला दाखवतो की सगळं घाबरू नका। हे तुम्हाला आपलं भेटतं प्ले स्टोरवरती, ठीक आहे। सर्च करताना हे नाव वापरायचं, सुपर, ओके, VPN, आणि मग कनेक्ट करायचं आणि मगच व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करायची आहे। मटेरियल सगळं विषय करून घ्या। आता चला मी ॲपला ओपन करून घेतो। हे ॲपचं नाव कमेंट करून सांगा, विषय गंभीर करूया, ओके। तर आता सिम्पली काय करायचं, एडिटवरती क्लिक करायचं, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला मटेरियल दिलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, सगळं विषय करून घ्या। आणि त्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे आपलं तो फोटो वगैरे असतील आणि PNG वगैरे आणि व्हिडिओ आहे एक, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, 22 फोटो लागते तिथं। आता आपल्यापाशी 12 फोटो आहेत विषय, ओके। तर 22 फोटो लागते, तेवढं लक्षात ठेवायचं। डबल फोटो ॲड केलं तरी चालतं। आता हे 12 फोटो अशा प्रकारे पहिल्यांदा ॲड करायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एकदा प्लसवरती क्लिक करायचे आणि परत हे 12 फोटो आणखीन ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। तर मी 22 फोटो व्यवस्थित ॲड करून घेतलोय। आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं। स्टार्टिंगला येऊन इकडे ओव्हरले दिसते का, ओव्हरलेवरती क्लिक करून ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये जो व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे। व्हिडिओ जर ॲड केलं की थोडं पुढे जायचं, ओके। आणि अशा प्रकारे तुम्हाला ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसते, बघू शकता ये, ओके। तर याच्यावरती क्लिक करायचे, ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। हे अशा प्रकारे आपला ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल। आता एवढा असा विषय झाल्यावर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, सिम्पली आपल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि जिथं बीट चेंज होते बघू शकता, इथं तुम्हाला बीट दिसतात काय, ठीक आहे। इथं जिथं बीट चेंज होते बरोबर ते तुम्हाला फोटोला कट करायचं आहे। कसं, तर अशा प्रकारे एकदम सोपा विषय, जिथं बरोबर बीट चेंज होते बघू शकता, इथं बीट चेंज झाले, इथं बीट चेंज झाल्यावर तुम्हाला सिम्पली काय करायचं, ओके, त्या फोटोला सिम्पली अशा प्रकारे स्प्लिटचं ऑप्शन आहे, बघू शकता माझं टॅप, सिम्पली स्प्लिटवरती क्लिक करायचे आणि पुढचा पार्ट जो राहिला असेल ते डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा डिलीट करून टाकायचा, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढच्या फोटोवर यायचं, परत बघायचं कुठं बीट चेंज होते, बरोबर जिथं बीट चेंज होते तिथून फोटोला परत आणखीन एकदा अशा प्रकारे इथं स्प्लिट करून पुढचा जो फोटोचा पार्ट आहे तिथून डिलीट करून टाकायचा, ओके। एकदम सोपा विषय, जिथं बरोबर फोटो चेंज होत आहे तिथं तुम्हाला सिम्पली विषय करून टाकायचा, ओके। बघू शकता अशा प्रकारे नाद खोला, तर अशा प्रकारे जिथे जिथे बीट चेंज होते तिथे तुम्हाला फोटोला कट करायचं आहे, ओके। तर मी सगळं फोटो व्यवस्थित लावून घेतो आणि फोटो कट करतो आणि सगळं झाल्यावर तुम्हाला सिम्पली काय करायचं, अशा प्रकारे ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आपण जो व्हिडिओ लावला होता त्या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचं आहे। तर एकदम सोपा विषय, सगळे फोटो वळीन लावून घ्या, मी सुद्धा लावून घेतो, ओके। तर मग मी आता सर्व फोटो वळीन लावून घेतलोय। आता ह्याच्यामध्ये इफेक्ट तुम्हाला कसे लावायचे ते सांगतो, ओके। तर पहिला फोटो सोडून द्यायचा, हे सांगतो तुम्हाला नंतर, ओके। हे ॲनिमेशनचं काम आपण नंतर करूया। तर तुम्हाला काय करायचं, पहिला फोटो सोडायचा, दुसरा फोटो बघू शकता, दुसरा फोटो आहे, दुसऱ्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ओके। हे अशा प्रकारे जो आपला दुसरा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे थोडं तुम्हाला पुढे यायचं आणि पुढे आला की तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन दिसते, सिम्पली इफेक्टच्या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती इथं क्लिक करायचं आहे, ओके। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे विषय येऊन जाते। प्रोमध्ये तुम्हाला फिल्म नावाचा जो आपला हा इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे दिसून जातोय, ठीक आहे। तर हा जो आपला इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे दिसून जातो प्रोमध्ये, ठीक आहे। बघू शकता फिल्म म्हणून सर्च करायचा, इथं सर्च सुद्धा होत आहे, सर्च करून विषय करून घ्यायचा, ओके। तो इफेक्ट तुम्हाला इथं देऊन टाकायचा आणि दिल्यानंतर तुम्हाला सिम्पली ओकेवरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, 2 फोटो सोडायचे आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती सेम इफेक्ट द्यायचा, सिम्पली अशा प्रकारे पुढे यायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आणि फिल्म नावाचा जो इफेक्ट आहे तो देऊन टाकायचा, ओके। तर सिम्पली हीच प्रोसेस फॉलो करायची आहे। परत 2 फोटो सोडायचे, पुढच्या फोटोवरती हा इफेक्ट देऊन टाकायचा, परत 2 फोटो सोडायचे आणि पुढच्या फोटोवरती हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे। एकदम सोपा विषय। व्हिडिओ जर समजलं नसेल तर आणखी थोडं बॅक घ्या आणि मग बघा, ओके। आता सिम्पली काय करायचं, एवढं असं झाल्यानंतर आता आपल्याला लावायचं ॲनिमेशन सुद्धा इकडेच लावायचे, 2-2 फोटो दिसत हे राईट सोडलेले, त्याच्यावरती आपल्याला ॲनिमेशन लावायचं।
आता पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशन इथं दिसतं, सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं बघू शकता इनमध्येच हा जो शेक झूम हा जो आपला इफेक्ट आहे, हा जे ॲनिमेशन आहे, सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला पहिल्या फोटोला द्यायचं आहे. ओके, शेक झूम नावाचं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे इनमध्ये दिसते आणि त्याच्यानंतर तुम्हाला याचे कॉम्बोमध्ये आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे जो स्क्रोल करायचं आहे. बघू शकता माझं टॅप सिम्पली अशा प्रकारे फोटो पुढं मागं होते. ओके, स्क्रोल ते लेंथ पुढे येते. ठीक आहे, अशा प्रकारे थोडी पुढं आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता 1 सेकंदाच्या पुढचा जो आपला फोटो आहे त्याच्यावरती तुम्हाला हा जो आपला इफेक्ट आहे म्हणजे हे जे ॲनिमेशन आहे सगळ्या फोटोला हेच द्यायचं आहे ॲनिमेशन. तुम्ही तर नीट लक्ष द्या, हे वालं. ठीक आहे, हे वालं ॲनिमेशन द्यायचं आहे. ठीक आहे, इथं हे ॲनिमेशन द्यायचं आहे, त्याच्या पुढच्या फोटोसुद्धा हेच ॲनिमेशन द्यायचं आहे. परत थोडं पुढं हे आपला इफेक्ट आहे आणि त्याच्या पुढच्या 2 फोटोवरती सुद्धा हेच ॲनिमेशन द्यायचं. बघू शकता अशा प्रकारे मी दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक फोटो सोडा, त्याच्या पुढच्या 2 फोटोवरती हे ॲनिमेशन द्यायचं आहे. ओके, हेच ॲनिमेशन, फक्त ॲनिमेशन लक्षात ठेवा हे वालं आहे. ठीक आहे, पॉपिंग. ओके, पॉपिंग कॅमेरा. ओके, पॉपिंग कॅन्डी हा जो आपला ॲनिमेशन आहे ते द्यायचं. ओके, पॉपिंग कॅन्डी. तर हे ॲनिमेशन इथं दिल्यानंतर सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता इथून पुढे आपलं अलीकडचं सगळं इफेक्ट वगैरे ॲनिमेशन झालेलं आहे. आता ह्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे, आता ह्याच्या पुढे एकदम सोपा विषय आहे, काहीच अवघड नाही आहे. ठीक आहे, एक इफेक्ट आहे, एक सांगतो तुम्हाला, ही मोठी लेअर आहे ते एकदम बघू शकता ही. ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे 8 सेकंदाच्या फोटोपाशी इथं बघू शकता 7 सेकंदाच्या मधून म्हणजे 7.5 सेकंदापासून जो फोटो येतो त्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे थोडं पुढे येऊन तुम्हाला इथे एक इफेक्टचा ऑप्शन आहे. सिम्पली इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला 2 नंबरला ट्रेंडिंगला असणारा इफेक्ट हे बघू शकता, ग्लोईंग डबल हा जो आपला इफेक्ट आहे तुम्हाला वरी सर्च केलं सुद्धा येऊन जाते किंवा इथं डायरेक्ट दिसला की डायरेक्ट घ्यायचा आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. हा इफेक्ट इथं ऑटोमॅटिक बसून जातं आहे. एवढंच झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तर इथून यायचं बॅक. ठीक आहे, अशा प्रकारे आणि परत तो प्रोजेक्ट ओपन करून घ्या आपला. ठीक आहे, अशा प्रकारे इथं यायचं तुम्हाला बरोबर हा जो आपला फोटो एंड होतो आहे बरोबर इथं यायचं. ठीक आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आता तर तुम्हाला इथे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं इथं. आता ठीक आहे, इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे काय नाईट क्लब आहे हे नाईट क्लब बघू शकता. नाईट क्लबचं जे सेक्शन आहे इथं यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे नाईट क्लबच्या सेक्शनमध्ये यायचं आहे आणि इथं आल्यानंतर अशाप्रकारे थोडं लोडिंग होईल, थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे तोपर्यंत तुम्ही. आणि मी सबस्क्राईब केलं नसेल किंवा व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका. म्हणजे विषय कसा, मला पण जरा भारी वाटतं विषय की बाई लाईक येत आहे, व्ह्यू येत आहेत, सबस्क्राईब करायला आहेत म्हणजे चांगले आणखीन व्हिडिओ बनवू असं विषय होते. त्यामुळे तुम्ही तेवढं करत जाऊ आपल्यासाठी. ठीक आहे, तरी अशा प्रकारे ही नाईट क्लब ओपन होईल. ओके, तोपर्यंत थोडा वेट करूया आपण. देन हे ओपन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे थोडा नेटचा प्रॉब्लेम विषय, बाकी काही नाही. तर बघू शकता अशा प्रकारे फ्लॅश बाउन्सचा जो आपला हा इफेक्ट आहे, हे इफेक्ट तुम्हाला सर्च करायचं आहे वरी. इथं तुम्ही इफेक्ट सर्च केले सगळे तरी येतात, फक्त तुम्हाला जे काय हे नाव आहे हे फक्त लक्षात ठेवायचं. फ्लॅश बाउन्स वरी सर्च केलं की येऊन जाते. ठीक आहे, अशा प्रकारे हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथं देऊन टाकायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला केल्यानंतर सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आणि ह्याची जी लेंथ आहे ती पूर्ण जेवढा आपला लास्टपर्यंत व्हिडिओ आहे तेवढी वाढवून टाकायच्या. बघू शकता अशा प्रकारे एवढा करून टाकायचा आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे आता. ओके, आता सगळं झालं हो. आता फक्त एक विषय राहिला आहे ते म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये आपलं PNG महत्त्वाचं PNG लावायचं राहिले. ठीक आहे, तर ते कसं आहे एकदम तुम्हाला याच्या स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली तो ओव्हरलेचा ऑप्शन आहे. सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये PNG बघू शकता. अशा प्रकारे 2 PNG दिलेत. तर तुम्हाला हा जो आपला PNG आहे हा इमोजी PNG सगळ्यात पहिल्यांदा इमोजी PNG सिलेक्ट करायचा, अशा प्रकारे ॲडेड करायचा. ओके, हे अशा प्रकारे ॲडेड केल्यानंतर बघू शकता एवढा विषय दिसते. याला सिम्पली काय करायचं, अशा प्रकारे एकदम लास्टपर्यंत ओढत न्यायचा बघू शकताय आणि लास्टच्या ह्याच्यापर्यंत सेट करायचं आणि ह्याच्यावरती क्लिक करून ह्याला बरोबर वरी मधोमध सेट करायचं वरच्या सेंटरला. ओके, अशा प्रकारे इथं नादगोळा पद्धतीने ह्याला इथं सेट करायचं. इथे ह्याला सेट केलं की थोडा विषय बारीक मोठं बघून घ्या आणि अशा प्रकारे ह्याला इथं सेट करा. इथं सेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, मोठ्या फोटोपाशी यायचं 7.5 सेकंदापाशी यायचं आहे. इथं आल्यानंतर ह्या PNGवरती क्लिक करून ह्याला सिम्पली अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचं. परत थोडं पुढे यायचं आणि बरोबर इथं 10 सेकंदाच्या अलीकडे इथे एक बीट इथे म्हणजे हा जो आपला फोटो संपतोय मोठावाला त्याच्यावरती क्लिक करून इथं सुद्धा तुम्हाला ह्याला स्प्लिट करायचं आहे आणि हा जो आता स्प्लिट केलेला मधला पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे थोडं पुढे यायचं आणि तुम्हाला रिप्लेसच्या ऑप्शनवरती सिम्पली ते क्लिक करायचं हे वालं. ठीक आहे, हां, आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जी आपली PNG आहे ही वाली ही तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे. बघू शकता आ लपतो काय आ, तर हे जे आपलं आहे म्हणजे डायलॉग आहे हे सिम्पली तुम्हाला इथे ॲड करायचं आहे आणि एक बोटं धरून तुम्ही अशा प्रकारे ह्याला वरी खाली व्यवस्थित सेट करू शकता आणि वरी तुम्ही ह्याला इथं व्यवस्थित ॲड करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे मी ह्याला इथं ॲड केलं आहे आणि व्यवस्थित ओके वरच्या सेंटरला इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली आता काय करायचं आहे माहीत आहे काय, तर इथं आपला सगळा व्हिडिओ एडिट होतो आहे. ओके, आता व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट, एकदम सोपा विषय आहे. तुम्हाला इथे एक्सपोर्टचं बटन दिसतंय बघू शकता हे वालं आणि किंवा ह्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही साईज कमी जास्त करू शकता म्हणजे क्वालिटी हो, साईज म्हणजे क्वालिटी. सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता 720, 480 किंवा 2K 4K
2K 4K केला की संपलाच विषय, मग नादगुळा पद्धतीनं व्हायरल होतं व्हिडिओ इंस्टाग्रामवरती. तर तुम्हाला सिम्पली 1080 मी इथं करतो, कारण क्वालिटी मेंटेन करायची आपल्याला. ठीक आहे, 1080 करायचं आणि हे सगळं रिकमेंडेड ठेवायचं, फ्रेम रेट 30 ठेवायची. आणि अशा प्रकारे तुम्हाला एक्सपोर्टचं बटन दिसतं आहे. सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की तो ऑटोमॅटिक तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो आहे. फक्त विषय एक आहे, हे ऑटोमॅटिक सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करावं लागत नाही. म्हणजे करायला लागत नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे, करावं लागतं आहे, ते ऑटोमॅटिक होत नाही. तुम्हाला सबस्क्राईबच्या बटनवरती एक टाप्पगिरीने क्लिक करायचं, म्हणजे इकडं टाणगिरीनं आपल्या डोक्यात घंटी वाजते की लगेच भाव आपल्याला कळते की आपला व्हिडिओ पोराला आवडला आहे, मग आपण आणखीन एकदा चांगला व्हिडिओ बनवायचा, असं विषय होतं आहे. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा आणि कमेंट तेवढं करत जावा. भाई कमेंट तर व्हिडिओला येतच नाही, ती विषय सोडायला पाहिजे. म्हणायचं पण नाही, सांगायचं पण नाही तुम्हाला, कारण तुम्ही कमेंट करतच नाही, तुम्हाला काय हातच नाही. आय थिंक असं मला वाटायला आहे. मला सोडा, करू वाटलं करा विषय तेवढा. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तो तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद.